राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होती, पण त्या गर्दीचं रूपांतर मतात होत नाही। राज ठाकरे हे एका भूमिकेवर नसतात। राज ठाकरे हे सुपारीबाज आहे। राज ठाकरेंकडे लोक फक्त बघण्यासाठी एंटरटेन म्हणून आकर्षित होतात, मनोरंजक म्हणून असं समजतात आणि त्यांना राजकीय या पटलावर म्हणजे बोलतात ना अधिकारच नाहीये राजकारण करण्याचा आणि त्यांनी फक्त आणि फक्त लोकांचं मनोरंजन करावं असं आजकाल लोक बोलतायत। आणि ते बोलणारे कोण आहेत तर ते मराठी लोक आहेत। मला असं वाटतं आज आता आपण पाहतोय मराठीवर जो अन्याय होतोय तिथे देखील आपले सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचेच महाराष्ट्र मनसैनिक हे आपल्याला प्रत्येक वेळेला दिसतात। आता हे अन्याय करणारे जे आहेत ते परप्रांतीय, पण आपल्या मागे मराठी माणसामागे खंबीरपणे उभे राहणारे आहेत ते महाराष्ट्र सैनिक। आता ज्या राज ठाकरेंना एक बोलतात ना मनोरंजक म्हणून म्हणजे त्यांच्या सभेला जी गर्दी असते ती मतांमध्ये कधीच रूपांतर त्याचं होत नाही असं बोललं जातं, पण त्याचा गैरसमज जो चुकीचा झालेला आहे त्याच्याबद्दल मला आज तुमच्याशी बोलायचं आहे। म्हणजे बोलतात ना मित्रांनो की आपण एखाद्याचं नाव खराब करायचं असेल ना तर कसं करायचं नाव खराब ते प्रत्येक आज त्यांना बोलतात की तो सुपारीबाज आहे, उठ दुपारी घे सुपारी, मनसे घे 200, असे भरपूर काही काही ब्रीदवाक्य जे आहेत ते राजसाहेबांच्या मागे लावलेले चिटकवलेले आहेत। आता त्याचं मला तुम्हाला थोडक्यात एक बोलतात ना विश्लेषण मला करायचं आहे, नक्की काय आहे काय म्हणजे लोक मतदान करत का नाही राज ठाकरेंना याविषयी मला तुमच्याशी थोडक्यात बोलायचं आहे। आता मित्रांनो पहा, लहानपणापासून बाळासाहेबांचा सहवास असलेले आपले हे राजसाहेब ठाकरे, आता हे जे राजसाहेब आहेत मला असं वाटतं त्यांच्यासारखं बाळासाहेबांचा सहवास कोणत्याच नेत्याला आता सध्याच्या इकडे जो आहे आपल्या महाराष्ट्रात देशात जो आहे त्याला कोणालाच बाळासाहेबांचा सहवास लाभलेला नाही आहे। उद्धव साहेब जरी असतील, उद्धव साहेब नंतर आले, पण राजसाहेबांना लहानपणापासून बाळासाहेबांचा सहवास लाभलेला आहे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे। आणि बाळासाहेब म्हणजे राजकारणाचे बाप आणि त्यांचा सहवास आणि त्यांचे सगळे बोलतात आतमधून त्यांनी पाहिलेल्या सगळ्या गोष्टी बाळासाहेबांचं राजकारण कसं आहे आणि त्या सगळ्या राजसाहेबांमध्ये आपण पाहतो आज काही लोकांना म्हणजे मान्य असून पण त्यांना मान्य करायचं नाहीये। आणि आज आपण पाहतोय तर हिंदुत्व आणि मराठी माणसावर अन्याय झाला तर आपल्याला राजसाहेब दिसतात, खास करून मराठी माणसावर। राजसाहेबांनी सुरुवात मी तुम्हाला थोडक्यात काही गोष्टी सांगतो आता यांच्यावर अन्याय का होतोय आणि त्याच्या मागे आपण मराठी माणसं देखील त्यांना का नाव ठेवतोय हे कितपत चुकीचं आहे ना मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज बोलायचं आहे। राजसाहेबांनी शिवसेनेमध्ये असताना म्हणजे काही गोष्टी होत्या ज्या बाळासाहेबांचे त्यांना नंतर काही गोष्टी म्हणजे जसं की 95ला जेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की झोपड्या देणार जे राहतात त्यांना, त्या झोपड्याच्या त्या भूमिकेच्या विरोधात राजसाहेब होते। आणि त्याच्यानंतर मग हळूहळू 95 नंतर सरकार आल्याच्या नंतर शिवसेनेचं हळूहळू उद्धव साहेबांची एंट्री झाली आणि उद्धव साहेबांना आणलं गेलं असं बरेच जण बोलतात। आणि उद्धव साहेबांची जशी एंट्री झाली तसं राजसाहेबांचा पत्ता कट होतोय काय असं शिवसेनेतून दिसायला लागलं। आणि मग त्याच्यानंतर राजसाहेबांनी काय केलं, हळूहळू आपला बोलतात ना राजकारणातून आपलं हे कमी केलं सगळ्या गोष्टी। 2002 ते 2003 राजसाहेबांनी 2000 आय थिंक काहीतरी त्याच काळानंतर 2-3 वर्ष राजसाहेब राजकारणातून पूर्णतः बाहेर होते जसं ते सांगतात। आणि त्याच्यानंतर एक बोलतो पक्ष सोडू शकत नाही कारण लहानपणापासून बाळासाहेबांबरोबर काम केलेलं आहे, शिवसेना वाढवली आहे। शिवसेना म्हणजे एक बोलतात ना आपल्या घरचाच एक जीव आहे आपला। शिवसेना ही कधीच सोडू शकत नव्हतं, राजसाहेबांच्या डोक्याला पण कधी शिवलं नव्हतं। पण नंतर अशा काही गोष्टी झाल्या की राजसाहेबांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी भाग पडलं आणि मग हळूहळू राजसाहेब शिवसेनेतून आधी नेतेपदाचा राजीनामा दिला, मग सगळ्या गोष्टी करता करता राजसाहेब बाहेर पडले। आणि बाहेर पडल्यानंतर त्यांच्या डोक्यात पण नव्हतं की मी पक्ष काढेन असं ते सांगतातच। आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्र फिरताना महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली आणि मग त्यांना कळलं खरं तर ह्या महाराष्ट्राला खऱ्या एका नेत्याची गरज आहे। आणि तो नेता आता ठाकरे शैली जी आहेत त्यांना असं वाटलं असेल की ठाकरे शैली ती मला लाभली आणि त्याचं मी महाराष्ट्रासाठी कुठेतरी एक बोलतात ना त्याचं हे काहीतरी केलं पाहिजे, सोनं केलं पाहिजे। आणि त्याचाच विचार करून राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला, पक्षाचं नाव देखील नवनिर्माण सेना दिलं। आणि त्याच्यानंतर मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारा पक्ष म्हणून राजसाहेबांनी मनसे हा पक्ष सुरू केला। आणि आपल्याला माहितीच आहे 2006 नंतर पक्ष चालू झाल्यावर सुरुवातीला काय ती महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी राजसाहेबांचा प्रेम आपण पाहिलेलं आहे। तेव्हा राजसाहेबांच्या या महाराष्ट्र सैनिकांना प्रत्येकाने साथ दिली आणि राजसाहेबांना मनसेला 13 आमदार त्यांचे निवडून आले, नगरसेवक निवडून आले आणि सगळ्या गोष्टी सुरळीत चालू असताना मध्येच राजसाहेबांना एक बोलतात ना डाऊनफॉल आला आणि त्याच्यानंतर अमित साहेबांची तब्येत खालावली आणि मग त्या सगळ्या गोष्टीमधून राजसाहेबांना राजकारणात तेवढा वेळ देता नाही आला। मग त्यांच्यावर आरोप होत गेले राजसाहेबांवर, मग राजसाहेबांचे आमदार वगैरे सगळे नगरसेवक चोरण्यात आले। ह्या सगळ्या परिस्थितीतून पण आपले महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले। आज राज ठाकरे हे व्यक्तिमत्व मला असं वाटतं मी लहान असतानापासून त्यांना पाहतोय आणि त्यांची प्रत्येक मला तर राजकारण माहीत नव्हतं, माझ्यासारखे भरपूर लोक असतात तुम्ही ज्याला राजकारण माहिती नाही पण त्याचं कारण जे आहे राजकारणाचं ते राज आहे।
आणि असाच मी जसा आहे तसं मला असं वाटतं तुम्ही देखील असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा पर्सनली एक बोलतात ना पक्षामध्ये मी पद घेतलेला पक्ष माझा तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे. कारण मला शिवसेना, काँग्रेस, भाजप ह्या सगळ्या पक्षाशी संबंधच नव्हता, राजकारणाशी संबंध नव्हता. पण राज ठाकरे हेच माझं एक कारण होतं राज. आणि त्याच्यानंतर मी राजसाहेबांचं एक बोलतो, राजसाहेबांच्या मनामध्येच आहे की येणारी जी तरुण पिढी आहे त्यांनी खरं तर राजकारणात आलं पाहिजे. का आता हे समाज सुधारला पाहिजे, महाराष्ट्र सुधारला पाहिजे, यासाठी राजकारणात आलं पाहिजे, देश सुधारला पाहिजे, हे त्यांचं मोटिवेशन आहे. आणि मला असं वाटतं असा नेता आपल्या या महाराष्ट्राला लाभला आहे. आणि खरंच आपण त्या नेत्याला आज किती शिव्या देतोय, किती खालच्या पातळीला जाऊन शिव्या देऊन बोलतोय, किती काय कुठल्या गोष्टीच्या टीका करतोय. कोण हे जे बाकीचे साले या लोकांनी आपले घरं भरलेले सगळ्या राजकारणामध्ये सत्ता पाहिजे असते ना राजसाहेबांना, साला आत्ता मुख्यमंत्रीपद राजसाहेबांना कोणी असं देऊ शकतं. पण त्यांना रिमोट कंट्रोल नाही राहायचं आहे. प्रत्येक वेळेला राजसाहेब बोलले मला रिमोट कंट्रोल म्हणून राहायचं नाही. त्यांना एक हाती सत्ता द्या, एक हाती सत्ता द्या, प्रत्येक वेळेला बोलले. शक्य नाही आहे ते, मला त्या गोष्टी कळतात. पण त्याच्यानंतर हे शक्य नसताना देखील आपण कोणाबरोबर गेलो जरी, कोणाच्या गेलं तर नाही आहेत आजपर्यंत राजसाहेब, पण पाठिंबा जरी दिला, कारण आता माहिती आहे आपला बीजेपीच आपली आता सध्या एकमेव अशी आहे जी आता आधी काँग्रेस होती, आता बीजेपीने असं करून ठेवलं की काँग्रेसला ते संपवलं निघालेत. आणि त्याच्यामुळे जर का सत्तेत यायचं असेल तर राजसाहेबांनी तो अंदाज लावला, म्हणून बिनशर्त पाठिंबा दिला. आणि काही गोष्टी मराठी माणसासाठी, जसं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असेल, सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या केल्या. आणि त्याच्यामध्ये देखील राजसाहेबांना टीका करण्यात आली. आता एक हाती सत्ता अशीच येत नसते, त्यासाठी कोणाला तरी पाठिंबा द्यावा लागतो. आणि ह्याची निशाणी होती ती, एक दिला नव्हता काय पूर्ण पाठिंबा, पण तरीही लोक शिव्या खायला लागले. म्हणजे कधी काँग्रेसच्या बाजूने बोलायचे तर कधी बीजेपीच्या, असं त्यांचं आहे. पण ते त्यांचं असं होतं की जो चांगला आहे त्याला चांगलं बोलले, जो वाईट आहे त्याला वाईट बोलले. आजपर्यंत राजसाहेबांचं तुम्ही कुठलंही भाषण काढा, त्यांनी प्रत्येकाला चांगलं बोललेत, जेव्हा चांगलं केलं, जेव्हा वाईट बोलले तेव्हा वाईट बोललेत. आणि ह्या गोष्टी मला असं वाटतं कुठलाच राजकारणातला हा नेता, एकमेव जो नेता आहे तो असा बोलतो. आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीला इन्स्पायर होऊन माझ्यासारखे बरेच लोक आहेत जे राजसाहेबांना प्रेरित होऊन मग मनसे पक्षात आले. मी देखील मनसे पक्षात आलो, मला कामामुळे वेळ नाही भेटला, मी पक्षाचा राजीनामा देऊन पण हे मी जे व्हिडिओज बनवतोय खरं राजसाहेबांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. राजसाहेब काय आहे, त्यांच्यावर काय टिकवतं, मला ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत खरं पोहोचवणं बोलतात ना की खरंच वाटतं की पोचलं पाहिजे. कारण आज मराठी माणूस मार खातोय, आणि मराठी माणूस मार खातोय तेव्हा देखील आत्ताही या परिस्थितीला मनसे येते. आज 18-19 वर्ष झालं मनसे स्थापन होऊन, पण राजसाहेब बोलतात ना खंबीरपणे उभेत. आता मला तुम्हाला ह्या गोष्टी सांगायची की त्यांच्यावर टीका का होते. आता लक्षात घ्या मी ज्या गोष्टी बोलतोय, राजकारणात कोणीही आला मग तो चांगलाही किती धुतल्या तांदळाचा असला त्याच्यावर टीका होणार हे निश्चित आहे. आणि त्यातले आमचे राजसाहेब आहेत. पण आम्हाला माहिती, आपण समजलं पाहिजे की ज्या याला हा मराठी माणसाबद्दल बोलतो तर आपण त्याच्यावर टीका न करता आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे. कारण आज मराठी माणसाला कितीही कोणी मारलं, कुठल्याही गोष्टी केल्या, कुठलाच पक्ष येत नाही, कुठलाच नेता आलेला नाही आहे. तिथे आपले राजसाहेब आले. राजसाहेब प्रत्येक वेळेला बोलतात, जे चांगलं असेल ते चांगलं बोलतात, जे वाईट असेल ते वाईट बोलतात. तरुण पिढीला बोलतात, मार्गदर्शन करणारे एकमेव नेता मला असं वाटतं राजसाहेब ठाकरे आहेत. आपल्या सगळ्यांना त्या गोष्टी माहिती आहेत, पण आपण कसं एखाद्या पक्षाच्या पदावर असतो म्हणून आपल्याला ते मान्य करायचं नसतं. पण आपण दारू ढोसल्याच्या नंतर माझे बरेच कार्यकर्ते मित्र बाकीच्या पक्षातले पिल्याच्या नंतर बोलतात अरे राज ठाकरे पाहिजे रे दुसऱ्या पक्षातल्या. पण ह्या गोष्टी मला असं वाटतं ना, खरं तुम्ही हा विचार बाजूला काढा तुमचा पक्ष वगैरे, आणि खरं या महाराष्ट्राला ज्याची गरज आहे तो म्हणजे राजसाहेब ठाकरे. त्याला खरं सत्तेत आणा. माझी खरीच तुम्हाला नम्रतेची विनंती. प्रत्येकाच्या मनामध्ये राजसाहेब आहेत. बोलतात ना, मी मध्ये एक बोललो होतो कुठेतरी व्हिडिओमध्येच बोललो आहे कुठल्या तरी, की राजसाहेबांना आपण बोलतात ना प्रेम करू शकतो, त्यांच्यावर रागू शकतो, पण त्यांना इग्नोर नाही करू शकत. कारण हा व्यक्ती इग्नोर करण्यासारखा नाही आहे. हा व्यक्ती हिरा आहे. आणि हा जेव्हा बोलतात ना की तुम्ही त्याला टाकून देताय, पण जेव्हा हा खरंच बाहेर फेकला जाईल ना राजकारणातून, जेव्हा आपण त्यांना मतच नाही केले आणि सगळ्या गोष्टी, मग त्याच्यानंतर आपला तेव्हा त्यांनी मनाशी जर का बाळगलं नाही, यांना मदतच नाही करायची मराठी माणसाला, मग आपली काय परिस्थिती होती ना आपण हे खरं तर लक्षात घेणं गरजेचं आहे. पण तरी आज एवढं त्यांना आपण बोलतात ना बऱ्याच लोकांनी निवडून नाही दिलं, पण तरीही आज पाठीशी उभे राहिले. मला असं वाटतं हे बोलतात ना नेता हा असा कुठला मराठी माणसावर प्रेम करणारा असेल तो एकच आहे, राजसाहेब ठाकरे. येणाऱ्या आता महानगरपालिकेच्या निवडणुकीला मला असं वाटतं राजसाहेबांच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. कारण आपण पाहतोय चला असं नाही आहे की मला मतदान नाही केलं म्हणून मी तुमच्या मागे नाही राहणार. आज तो माणूस बोलतो माझं मराठी माणसावर प्रेम आहे, आणि त्यांचं मराठी माणसावर, मराठी कलाकारांवर, मराठी क्रीडा असतील, प्रत्येक गोष्ट त्याच्यावर प्रेम असतं त्यांच्या. कुठलाही तुम्ही सोशल मीडिया अकाउंट घ्या त्याच्यावर प्रत्येकाचं ते कौतुक करत असतात. आणि मला असं वाटतं असं हे महाराष्ट्राची संस्कृती आहे. हा कुठला नेता करत नाही, आपले राजसाहेब करतात. आणि मला असं वाटतं आपण त्यांच्या खरं मागे उभं राहणं गरजेचं आहे. आपला फक्त राजसाहेब करून नाही चालणार, आपल्या गर्दी जमून नाही होणार. आपल्याला राजसाहेबांना आणायचं आहे.
आणि महाराष्ट्रात त्यांची सत्ता असलीच पाहिजे, तेव्हाच मराठी टिकेल. एवढंच मी तुर्तास बोलतो मित्रांनो. आणि राजसाहेबांवर मी आता नवीनच एक सिरीज घेऊन येणार आहे नवीन. जसं इलेक्शनच्या वेळेला मी आता राज ठाकरेच पाहिजे म्हणून एक सिरीज आणली होती. आता मी राजसाहेबांचे विचार पोहोचवण्याची एक वेगळी सिरीज आणणार आहे आणि राजसाहेबांचे ब्लूप्रिंट ही तुमच्यापर्यंत मी एका एका टप्प्यात पोहोचवणार आहे. त्यामुळे तुम्ही हा आपला व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहताय त्या लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनल लोकांना सबस्क्राईब करायला सांगा, खास करून महाराष्ट्र सैनिकांना आणि मराठी लोकांना. तुर्तास थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.